आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। राज्य सरकारनं 100 दिवस पूर्ण केलेले आहेत। मागील 100 दिवसात धडाकेबाज निर्णय घेऊन सरकारनं दमदार कामगिरी केलेली आहे। जनहिताचे निर्णय आणि खुल्या वातावरणामध्ये सण साजरे करता येत असल्यानं नागरिकांमधून सरकारच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त केलं जात आहे। राज्यातल्या जनतेनं 2 वर्षांनंतर दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा केला। दहीहंडीच्या दिवशी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले। राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे हे शक्य झालं। 100 दिवस पूर्ण करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारनं आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या 13 बैठका घेतल्या। मंत्रिमंडळ बैठकीत जनहिताचे तब्बल 72 निर्णय घेण्यात आले। त्यातील महत्त्वाचे निर्णय कुठले, एक नजर टाकूया। राज्यात बाळासाहेब ठाकरे दवाखाना योजनेत 700 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आली आहे। पेट्रोलच्या दरात 5 रुपये तर डिझेलच्या दरात 3 रुपये कपात करण्यात आली। मेट्रो 3 साठी आरेमध्ये कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला। औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव करायला मान्यता देण्यात आली। नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यास मान्यता देण्यात आली। शिधा पत्रिका धारकांना 100 रुपयांमध्ये शिधा वस्तूंचा संच दिवाळीत दिला जाणार आहे। पोलिसांच्या 7231 पदांना मान्यता सरकारनं दिली। मला असं वाटतं की या 100 दिवसांमध्ये खूप चांगले निर्णय आम्ही घेतले आहेत। तुम्ही पाहताय मी आणि मुख्यमंत्री अविश्रांत आम्ही काम करतो आहोत। कुठलाही निर्णय पेंडिंग ठेवत नाही आहोत। बॅकलॉग मोठा आहे, मध्ये 2-2.5 वर्षात निर्णयच झाले नाही आहेत। फायलिंगचे गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले आहेत, पण ते सगळे आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी निकाली काढतो आहोत आणि 100 दिवसांमध्ये इतकी कामं झालेली आहेत, लवकरच त्याचा अहवाल देखील आपल्या पुढे आम्ही मांडू। 100 दिवस साजरा करण्याचं काम पूर्ण ग्रामीण भागामध्ये, विशेषतः शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगल्या योजना, गोरगरिबांच्या हिताचे योजना लागू केलेल्या आहे। मला वाटतं की प्रत्येक कॅबिनेटमध्ये 10-20 GR निघतात। 100 दिवस पूर्ण करणाऱ्या राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे। 100 दिवसात सरकारनं अनेक निर्णयांना स्थगिती दिली। सरकारनं स्थगिती दिली नसती तर राज्याचा जास्त विकास झाला असता, असा टोला अशोक चव्हाणांनी लगावला। सरकारचा विकासात्मक दृष्टिकोन जो आहे तो व्यापक असला पाहिजे। मागील सरकारने घेतलेले चांगले लोकोपयोगी निर्णय आहेत हे 100 दिवसांमध्ये उठवले गेले असते तर अजून राज्य पुढे जाण्यास मदत झाली असती, पण 100 दिवसांमध्ये स्थगिती मात्र अपेक्षेप्रमाणे उठल्या नाहीत आणि त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान 100 दिवसात फार झालेलं आहे, मोठं झालेलं आहे। विरोधकांनी राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कारभारावर टीका केली आहे। मात्र मागील 100 दिवसात सरकारनं केलेली कामं जनतेनं पाहिली। इंधनाच्या दरात कपात, शेतकऱ्यांना मदत करण्यात आली, त्यामुळे शहर ते ग्रामीण भागातील नागरिक प्रचंड खुश आहेत। एकंदरीतच दमदार सरकारचा कामाचा धडाका राज्याचा वेगानं विकास करण्यासाठी मदत करणारा ठरतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेच्या शाखेची पाटी, त्यावरील धनुष्यबाण आणि व्याघ्र मुद्रा ही पक्षाची खास ओळख। मात्र आता धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी प्लॅन बी तयार केलेला आहे। पाहूया त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। राजकीय लढाईत नवी हत्यारं, धनुष्यबाण गोठवल्यास नवा प्लॅन, तलवार आणि गदेनं प्रहार, ठाकरे आणि शिंदे गटाचा प्लॅन बी। धनुष्यबाणावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात राजकीय लढाई सुरू आहे। निवडणूक आयोग चिन्हावर निर्णय घेणार आहे। मात्र निवडणूक आयोगानं चिन्ह गोठवलं तर दोन्ही गटांना नवं चिन्ह घेऊन मैदानात उतरावं लागणार आहे। त्यासाठी दोन्ही गटांनी प्लॅन बी तयार केलाय। शिंदे गट तलवार तर ठाकरे गट गदा या चिन्हासाठी आग्रही आहे। धनुष्यबाण, तलवार आणि गदा ही पारंपरिक शस्त्र आहेत। मतदारांसमोर जाताना आणि विरोधकांना इशारा देण्यासाठी ही चिन्ह दोन्ही गटांना हवी आहेत। ते सगळे प्रकार आम्ही रिटन सबमिशन आजही इलेक्शन कमिशनकडे मांडलेलं आहे। आता राहिली आहे गोष्ट अपोजिशन साईडची,
ते वेळ काढू धोरण चाललंय. आम्हाला 1 आठवड्याची मुदत द्या, आम्हाला 2 आठवड्याची मुदत द्या. आणि हे जे चाललेलं आहे याच्यावर इलेक्शन कमिशनने स्ट्रिक्टली ॲक्शन घेण्याची आता गरज आहे. शिवसेनेनं 1968 मध्ये पहिल्यांदाच मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात 140 पैकी तब्बल 42 जागा जिंकल्या होत्या. एकंदरीतच धनुष्यबाण शिवसेनेसाठी लकी ठरला. हेच चिन्ह घेऊन 80च्या दशकात शिवसेना राज्यभर पसरली. मात्र आता धनुष्यबाण गोठवलं गेलं तर ठाकरे गट गदा हाती घेण्याची शक्यता आहे. त्यांना कायदाच बघायचा नाही, ते आपल्या सरळ मार्गाने न जाता वेडेतेडे मार्ग अवलंबून करण्याचं काम करतात. पण या देशामध्ये कायदा अजून आहे आणि उद्या निवडणूक आयोग या सर्व गोष्टीची पाहणी करेल. आणि जसं मी सांगितलं का 1 लाख दिले का 7 लाख दिले, पण मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे ना, एफिडेव्हिट याला व्हेरिफिकेशन पण करावं लागेल. धनुष्यबाण कोणत्या गटाला मिळणार याविषयी कायदेतज्ञांनी काय मत व्यक्त केलंय ते आता पाहूयात. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जर उमेदवारी जाहीर करणार असतील तर मग मात्र, आणि त्याचा निकाल जर निवडणूक आयोगानं लवकर लागणार नसेल तर मात्र त्या परिस्थितीत ते निवडणूक चिन्ह गोठवावं लागेल. परंतु जर समजा शिवसेनेच्या एका गटानेच उमेदवार उभं करायचं ठरवलं तर मग मात्र, आणि दुसरा गट जर उमेदवारी उभं करत नसेल तर मग निवडणूक आयोग त्या परिस्थितीमध्ये कदाचित ते चिन्ह जो उभा आहे त्या म्हणजे ज्या गटाचा उमेदवार उभा आहे त्या गटाला देखील तात्पुरतं बहाल करण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षाची चिन्ह मतदारांसमोर जाताना अत्यंत महत्वाची असतात. रामाचा बाण धनुष्य बाण अशी घोषणा शिवसैनिकांकडून दिली जायची. आता नवं चिन्ह मिळालं तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते भीमाची गदा अशी घोषणा करत मैदानात उतरतील. तर अनेक लढायांमध्ये वापरली गेलेली तलवार हाती घेऊन शिंदे गटाचे कार्यकर्ते राजकीय लढाई करण्यासाठी सज्ज होतील. एकंदरीतच दोन्ही गटांचा प्लॅन बी घनघोर राजकीय लढाईकडे जाणारा असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा त्यांच्यावरती तोफ डागलेली आहे. कारण शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये काळा पैसा पांढरा करण्यात आला असा आरोप नारायण राणेंनी केलेला आहे. तसंच दसरा मेळाव्यातील भाषणामधील अनेक मुद्द्यांवरून राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलंय. सामनातून काळा पैसा पांढरा केला. 2 वर्षात 42 कोटी प्रॉफिट. कोरोना काळात सामनानं 42 कोटींचा धंदा कसा केला? मग 42 कोटी जे व्हाईट केले हे आले कुठून? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर थेट आरोप. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर आणखी एक आरोपांचा बॉम्बगोळा टाकलाय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचा उपयोग उद्धव ठाकरेंनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी केल्याचा आरोप नारायण राणेंनी केलाय. कोरोना काळात वृत्तपत्र व्यवसाय ठप्प होता, जाहिराती नव्हत्या, तरीही सामनानं 42 कोटींचा व्यवसाय कसा केला असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केलाय. सामनाला 2 वर्षात झालेल्या 11 कोटींच्या नफ्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. देशात ही परिस्थिती असताना, सगळ्या कंपन्या लॉस गेल्या असताना यांचा सामना प्रॉफिट. 2 वर्षात 42 कोटी प्रॉफिट. 2 वर्ष. एकही वृत्तपत्र मराठी प्रिंट मीडिया बंद पडली, सगळे बंद पडले, चॅनलवाले सफर झाले. पण सामना 42 कोटी रुपयेचा धंदा केला आणि 11.5 कोटी प्रॉफिट. बघा, म्हणजे इकडचे खोके सामन्यात घालून व्हाईट करून दाखवायचं काम केलं. मग 42 कोटी जे व्हाईट केले हे आले कुठून? उद्धव ठाकरेंनी केलेल्या खोक्यांचे आरोप आता त्यांच्यावरच उलटताना दिसतात. ज्या सामनातून उद्धव ठाकरे विरोधकांवर आरोपांचे तोफ गोळे डागत असतात, तोच सामना येत्या काळात IT किंवा EDच्या रडारवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ठाकरे गट आणि शिंदे गटामधला संघर्ष हा दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे.
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय. एकतर्फी निर्णय घेणारा पक्ष चालणार नाही असा टोला पाटलांनी लगावला. बरं, गुलाबराव पाटलांच्या आरोपांना शिवसेनेकडूनही तिखट भाषेत उत्तर देण्यात आलंय. गुलाबराव पाटलांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. एकतर्फी निर्णय घेणारा पक्ष चालणार नाही असा टोला लगावताना गुलाबराव पाटलांनी एक प्रकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हुकुमशहा असल्याकडे अंगुली निर्देश केलाय. एक प्रकारे ठाकरे गटात आणि शिवसेनेत कशा प्रकारे काम चालतं हेच गुलाबराव पाटलांनी या निमित्तानं सांगितलं. शिवसेनेत उद्धव ठाकरे कोणत्याच नेत्याचं ऐकत नाहीत असं गुलाबराव पाटलांनी सूचित केलं. राजकारणात सध्या कोणता पक्ष यशस्वी होईल याचं गमकही त्यांनी यावेळी सांगितलं. ज्यावेळेस आम्ही सूचना केल्या की आता होकायंत्र चालू झालं की आता हवामानाचा अंदाज बदलला आहे, सोसायटीचा वारा येणार आहे, पाऊस पडणार आहे, हे माहीत असल्यानंतर सुद्धा आपण जर निर्णय बदलत नसाल तर मला तरी असं वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये सध्या जगामध्ये आणि देशामध्ये हे मान्य केलं आहे, सार्वभौम निर्णय घेणारीच पार्टी चालेल, एकतर्फी निर्णय घेणारी पार्टी चालणार नाही. जिथं सार्वजनिक निर्णय घेतला जातील, कमिटी निर्णय घेईल, प्रमुख लोक निर्णय घेतील, त्याच पक्षांना आता जिवंत राहण्याचा अधिकार आहे असं लोकांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत शिवसेना प्रमुख हे सर्वात मोठं पद होतं. नंतरच्या काळात शिवसेनेत कार्यकारी अध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख ही पदं निर्माण करण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष हे पद उद्धव ठाकरेंनी भूषवलं. सध्या उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आक्रमकपणे पक्षाचं नेतृत्व करायचे. त्यांच्यासोबत पक्षातले महत्त्वाचे नेते होते. मात्र उद्धव ठाकरे पक्ष चालवताना शिवसेना प्रमुखांचं अनुकरण करत नाहीत असा आरोप गुलाबराव पाटलांनी केला. या सर्व आरोपांना शिवसेनेकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय. गुलाबराव पाटलांनी शिवसेनेत कशा प्रकारे कारभार चालत होता हे जाहीरपणे चव्हाट्यावर मांडलं. अर्थात त्यांच्या आरोपांना शिवसेनेने उत्तर दिलंय. मात्र आता जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसा हा संघर्ष अजून तीव्र होईल आणि यापेक्षा जास्त जळजळीत आरोप प्रत्यारोप होतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना बारामतीपुरतं मर्यादित ठेवण्याची रणनीती भाजपनं तयार केलेली आहे. बारामती सोडून पुणे जिल्हा काबीज करण्यावर भाजपनं भर दिलाय. आतापर्यंतच्या राजकीय घडामोडी पाहता भाजपची रणनीती यशस्वी होताना दिसते. पवारांचं राजकारण बारामती मर्यादित ठेवणार, बारामती सोडून पुणे जिल्हा काबीज करणार. पवार कुटुंबाविरोधात भाजपची आक्रमक रणनीती. पश्चिम महाराष्ट्र हा पवारांचा बालेकिल्ला होता. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरात राष्ट्रवादीचं बऱ्यापैकी वर्चस्व होतं. पण गेल्या 8 वर्षात भाजपनं राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडारं पाडली. आता तर भाजपनं थेट बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. बारामतीत पवारांसमोर आव्हान उभं करतानाच पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा सुपडा साफ करण्याची रणनीती भाजपनं आखली आहे. पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात होती. पिंपरी चिंचवड महापालिका भाजपच्या ताब्यात होती. पुण्याचा खासदार भाजपचा आहे. पिंपरी चिंचवडचा काही भाग असलेला मावळचा खासदार शिवसेनेचा आहे. बारामतीचा एकमेव खासदार राष्ट्रवादीचा आहे. राष्ट्रवादीला बारामतीत मर्यादित करण्याची रणनीती भाजपची आहे. बारामती तो एक जिल्ह्याच्या राजकारणातला एक कण आहे. पण बाकी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडून येणं, पुणे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा कधी लागला नाही त्याची खंत आमच्या मनामध्ये आहे. पुणे महानगरपालिकेत लागला, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लागला, जिल्हा परिषद जिंकणं. विधानसभेचे आमचे 3-3 आमदार असायचे. इकडे मावळचा आमदार आमचा पडला, शिरूरचा आमदार आमचा पडला. तर ही पुन्हा एकदा रिगेन करणं सीट, नवीन काही निवडून आणणं. भाजपनं राष्ट्रवादी विरोधात जी रणनीती आखली आहे ती यशस्वी झाली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला बारामतीपुरतं मर्यादित ठेवण्यात यश मिळाल्यास
पवार कुटुंबाच्या राजकारणाला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आदी पुरुषच्या वादात आता मनसेनंही उडी घेतली आहे. मराठी दिग्दर्शक ओम राऊत यांना पाठिंबा दर्शवत राम कदमांनाही मनसे नेते अमेय खोपकरांनी चांगलंच फटकारलंय. पाहूयात नेमकं खोपकरांनी कसा हल्ला बोल करत आदी पुरुषची पाठराखण केली आहे. आदिपुरुषच्या वादात आता मनसेचीही उडी. ओम राऊतांना दर्शवला पाठिंबा. राम कदमांनाही फटकारलं. न्याय के हाथों होकर रहेगा न्याय का सर्वनाश. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाच्या वादात राज ठाकरे यांच्या मनसेनं उडी मारत आदिपुरुष सिनेमाला पाठिंबा दर्शवलाय. आ रहा हूं अधर्म का विध्वंस करने. सैफ अली खानची भूमिका असलेला आदिपुरुष हा सिनेमा सध्या प्रदर्शनापूर्वी फक्त एका टीझरमुळे भलताच चर्चेत आलाय. आदिपुरुषमध्ये सैफ अली खानने वठवलेली भूमिका सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. टीझर पाहिल्यानंतर या भूमिकेबद्दल प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भाजपचे राम कदम यांनी चित्रपटाला तीव्र विरोध केला. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसे पक्षानं दिग्दर्शक ओम राऊत यांची बाजू घेत त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला. कुठेतरी दिग्दर्शकाला चित्रपट बनवताना लिबर्टी दिली पाहिजे ना. तुम्ही चित्रपट न बघता त्या चित्रपटामध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान केलेला आहे असं तुम्ही सांगून बोलून मोकळे होता. अहो तुम्हाला काय माहिती, तुम्ही सिनेमा बघितलात का कोणी? तर मला असं वाटतं की ह्या सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ओम राऊत आणि त्याच्या संपूर्ण टीमला पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि हा सिनेमा महाराष्ट्रामध्ये तरी पूर्णपणे सगळीकडे प्रदर्शित होईल. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिपुरुषबाबत आपल्याला अद्याप काही माहीत नसल्याचं स्पष्ट करत आदिपुरुष काय आहे ते आधी समजून घेतो, नाहीतर आपलाच आदिमानव होईल अशी खोचक टीकाही केली आहे. राम कदमांनी का आक्षेप घेतला, मनसेने का पाठिंबा दिला, आदिपुरुष काय आहे अजून मला माहिती नाही. कुठला तरी सिनेमा येतोय मला माहिती आहे, पण तो नेमका काय आहे हे तर समजून घेतो, नाही तर माझा आदिमानव व्हायचा. तर फक्त टीझर पाहून टीका करू नका आणि एका मराठी दर्जेदार तरुण दिग्दर्शकाचं खच्चीकरणही थांबवा असा राम कदमांना टोला लगावत सरकारला या चित्रपटाला पाठिंबा देण्याचं आवाहनही खोपकरांनी केलं. आपल्या हिंदू देवतांचा अपमान जर का केला असेल तर त्याचा विरोध मी नक्की करेन, पण तो कधी, तो चित्रपट बघितल्याच्या नंतर. क्रिएटिव्हली तुम्हाला काय कळलं हो? मला काय कळतं क्रिएटिव्हली? एखादा 95 सेकंडचा आपण टीझर बघतो आणि त्याच्यावर तुम्ही चित्रपटाचा 3 तासाच्या चित्रपटाचा अंदाज बांधता, हे साफ चुकीचं आहे आणि या सगळ्या प्रवृत्तींचा मी निषेध करतो. आणि मला असं वाटतं की सरकारने अशा लोकांना मुळीच पाठीशी घालू नये. तुम्ही फिल्म मेकरचं, दिग्दर्शकाचं, चित्रपट बनवणाऱ्या लोकांचं, तुम्ही सगळ्या लोकांचा अपमान करताय आणि तुम्ही त्याचं खच्चीकरण करताय. पुढच्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणाऱ्या आदिपुरुष या चित्रपटाची सध्याला फक्त एका टीझरवरूनच चर्चा रंगली आहे आणि राजकारण्यांनी देखील उडी घेत विरोधाचा नवा सूर छेडला, तर कोण खुला पाठिंबा देत आहे. त्यामुळं शेवटी एवढंच म्हणावं लागेल की पिक्चर अभी बाकी है. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. विशेष, आपलीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे. पदाधिकाऱ्यांचे जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्नही केले जातात. खरं तर ही कागदपत्र सादर करण्यासाठी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितलेला होता. निवडणूक आयोगानं शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत ही वेळ वाढवून दिलेली आहे. धनुष्यबाणासाठी जोरदार रस्सीखेच, शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र सादर, निवडणूक आयोगासमोर सत्ता संघर्ष. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं 7 ऑक्टोबरपर्यंत शिवसेना आणि शिंदे समर्थकांना आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य
कार्यकारिणी नेते, उपनेते, सचिव, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य, विधानसभा, विधान परिषद सदस्य, विभाग प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांच्या प्रतिज्ञापत्रांचा समावेश आहे. शिवसेनेतील बंडानंतर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून केला जातोय. तसंच धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही शिंदे समर्थकांनी दावा ठोकला होता. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमची भूमिका, आमची कागदपत्र, आमचं म्हणणं हे माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह आमचंच आहे. आम्हीच मूळ शिवसेना आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत नेतृत्वाबाबतीतली वेगळी भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे चिन्हावर आमचाच अधिकार आहे. जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, सगळ्यांनी समर्थन, बहुमतातल्या पदाधिकाऱ्यांनी समर्थन हे माननीय शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. त्यामुळे चिन्ह या सगळ्या बाबीचा विचार करून आम्हाला मिळेल, निवडणूक आयोग आम्हाला देईल असा आम्हाला विश्वास आहे. शिंदे समर्थकांनी शिवसेना पक्ष संघटनेवर दावा ठोकल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. भविष्यात धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह राखण्यासाठी शिवसेनेला निवडणूक आयोगासमोर भक्कमपणे आपली बाजू मांडावी लागणार आहे. आपलीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांचे जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा प्रयत्न शिवसेना आणि शिंदे समर्थकांकडून केला जातोय. आज उद्धवजींच्या बरोबर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून काम करतो आणि आम्ही हे सांगतो की धनुष्यबाण हा शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचाच आहे. आम्ही छातीवर लावून त्या ठिकाणी धनुष्यबाण घेऊन जातो. हे आत्तापासून नाही, अनेक वर्षापासून आणि म्हणून यावर त्या ठिकाणी काही जरी झालं तरी धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे जर पूर्णपणे आम्हाला म्हणजे म्हणायचं वाटतं आणि निवडणूक आयोग सुद्धा त्या ठिकाणी हे मान्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी जाहीर केली होती. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाध्यक्ष पदाला धक्का न लावता एकनाथ शिंदेंची मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली होती. तर शिवसेनेला ही कार्यकारिणी मान्य नाही. त्यामुळे आता खरी शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार हे निवडणूक आयोग ठरवणार आहे आणि त्यावरच शिवसेना आणि शिंदे समर्थकांचं राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असला तरी मुंबई प्रदेश काँग्रेस नेत्यांचा त्याला विरोध असल्याचं बोललं जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची त्याला किनार आहे. पोटनिवडणुकीवरून काँग्रेस संभ्रमात, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून मतभेद, अंधेरी पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत फूट. मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत फुटीची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतंच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. मात्र मुंबई काँग्रेस नेत्यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी HK पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये आता वाद पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अंधेरीची पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाने लढवावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. परंतु नाना पटोले यांनी या सगळ्या गोष्टीचं खंडन केलं आहे आणि मुंबईचे जे स्थानिक नेते विरोध करतायत त्यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली, तर भाजपनं मुरजी पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्यावरून काँग्रेसमध्ये कोणताही वाद नसल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलंय. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत तुम्ही पाठिंबा दिलाय, मात्र मुंबई काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्याचा पद्धत चर्चा आहे. मतभेद आहेत का? काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आहे? कुठलंही नाही आहे, पक्षाचा निर्णय तो आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं आधी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क लावले जात होते. दरम्यान काँग्रेसनंही पाठिंबा दिला असला तरी मुंबईतील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. कारण मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असून शिवसेनेला पाठिंबा दिल्यास पालिका निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसण्याची भीती काँग्रेस नेत्यांना सतावू लागली आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपच्या नेत्यांनी आता मुंबईमधील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून लक्ष केंद्रित केलेलं आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होतीये आणि शिवसेनेची ही जागा खालसा करण्याचा भाजपनं चंग बांधलाय आणि म्हणूनच भाजप नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेत रणनीती आखल्याची चर्चा आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली. राज्यातील भाजप नेत्यांची दिल्ली वारी. भाजप शिवसेनेत रंगणार सामना. मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आता भाजपनं वेगानं हालचाली सुरू केल्यात. राज्यातील सत्तांतरानंतर ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळेच ही निवडणूक भाजप आणि शिंदे समर्थकांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांचं नाव निश्चित मानलं जात आहे, तर शिवसेनेनं ऋतुजा लटके यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत लटके विरुद्ध पटेल अशी लढत होणार आहे. मात्र शिंदे समर्थकांनी अद्याप यावर कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपत ही पहिली लढत होणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे समर्थक आमने सामने येणार आहेत. या पाचही राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे, कारण लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महापालिका निवडणुकीसाठी लिटमस टेस्ट असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कारमायकल स्फोटक प्रकरणी आरोपी सचिन वाझेवरती UAPA अंतर्गत खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सचिन वाझेनं याविरोधात केलेली याचिका ही दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. सचिन वाझेला कोर्टाचा दणका. UAPA अंतर्गत चालणार खटला. सचिन वाझेची याचिका फेटाळली. कारमायकल रोड स्फोटक प्रकरणी सचिन वाझेला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिलाय. त्यामुळे आता UAPA अर्थात बेकायदेशीर कृती विरोधी कायद्याअंतर्गत त्याच्या विरोधात खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झालाय. आपल्या विरोधात UAPA अंतर्गत खटला चालवू नये अशी याचिका सचिन वाझेनं दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. मात्र ती याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईच्या कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेलं एक वाहन आढळून आलं होतं. त्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्या वाहनाचा मालक मनसुख हिरन यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तसंच तपास अधिकारी सचिन वाझेच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला गेला होता. दरम्यान ATSनं सचिन वाझेला अटक केली. तसंच NIAची या प्रकरणात एंट्री झाल्यानंतर सचिन वाझेचा या प्रकरणातील सहभाग उघड झाला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं तो कट आखल्याचं तपासात निष्पन्न झालं. सचिन वाझे या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. त्यामुळेच त्याच्या विरोधात UAPA अंतर्गत खटला चालवण्यास केंद्रीय गृह मंत्रालयानं मान्यता दिली होती. उच्च न्यायालयानं ती कायम ठेवल्यामुळे वाझेवर UAPA अंतर्गत आता खटला चालवण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारनं जाहीर केलेल्या दिवाळी शिधा योजनेच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी केला. मात्र भाजपकडून आरोप फेटाळत पलटवार करण्यात आला. पाहूयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट. दिवाळी शिधा वाटप योजनेबाबत दानवेंचे गंभीर आरोप. 513 कोटी रुपयाची निविदा ही अतिशय घाई गडबडीत काढलेली आहे. निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. सरकारनं आरोप फेटाळले. या ठिकाणी कॉम्पिटिशननी प्रक्रिया केलेली आहे. पारदर्शक व्यवहार हा केलेला आहे. भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर. ज्या लोकांना घोटाळे करण्याची सवय आहे ते लोक अशा प्रकारचे आरोप करतात. करायची त्या प्रकारे चौकशी करा. 4 ऑक्टोबरच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातल्या गोरगरीब जनतेला रेशन दुकानांच्या माध्यमातून दिवाळी फूड किट देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मंत्रिमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्यानं हा घोटाळा उघडकीस आला असून या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे एका पत्राद्वारे केली आहे. उलट या पॅकेजसाठी 1 रुपयाही न घेता हे पॅकेज मोफत द्यावं आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत अशी मागणी दानवेंनी केली आहे. दिवाळीसाठी 4 वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही 513 कोटी रुपयाची निविदा ही अतिशय घाई गडबडीत काढलेली आहे. 3 दिवसात याचं टेंडर निघालेलं आहे. हिचं किमान 7 दिवसाची मुदत असायला पाहिजे होती. आता तुम्ही म्हणाल दिवाळी जवळ आली तर माझं म्हणणं आहे की डीबीटीद्वारे डायरेक्ट 1,70,00,000 नागरिकांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग केली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे. तर फूड किट निविदा प्रक्रियेमध्ये कोणतीही अनियमितता नाही. ज्यांना घोटाळे करायची सवय आहे त्यांना असं वाटत असेल असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. कोणीही जाऊन प्रक्रिया तपासून घ्यावी. ओपन टेंडर पद्धतीनं NCDXच्या माध्यमातून या ठिकाणी कॉम्पिटिशननी प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे कोणीही प्रक्रिया तपासायला हरकत नाही आहे. ज्या लोकांना घोटाळे करण्याची सवय आहे ते लोक अशा प्रकारचे आरोप करतात. ज्याला तपासणी करायची आहे त्यांनी तपासणी करावी, काही अडचण नाही आहे. शंभूराज देसाईंनी देखील विरोधकांवर हल्लाबोल करत सगळे आरोप फेटाळून लावले. विरोधकांना टीका करायची सवय लागल्याचं त्यांनी म्हटलंय. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी दानवेंच्या पोटात दुखतंय म्हणून त्यांनी असे आरोप केल्याचा पलटवार केलाय. करायची त्या प्रकारे चौकशी करा. जे आम्ही चांगलं करतोय, गोरगरिबांच्या हातात देतोय, गोरगरिबांना दिवाळी गोड करायचा प्रयत्न करतोय, त्याच्यावर सुद्धा टीका करायची. त्यामुळं मी मगाचपासून जे म्हणतोय ना, यांना आता टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. यांच्याकडे कुठलं व्हिजन नाही, यांच्याकडे कुठली योजना नाही. गोरगरिबांसाठी ह्यांनी अगोदर काही केलं नाही. आम्ही करतोय तर त्याला असा खोडा घालायचा ते प्रयत्न करतात. पण आम्ही डगमगणार नाही, आम्ही थांबणार नाही. विरोधी पक्षाचा कामच ते आहे का विरोधला विरोध करायचा. चांगली दिवाळी साजरी व्हावी. 100 रुपयामध्ये चांगल्या क्वालिटीचा चांगल्या पद्धतीचा किट तयार होऊ लागला आणि तो कोट्यावधी लोकांपर्यंत जाईल. त्याच्या पोटामध्ये पोटसूर उठलेला आहे. याच्यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नाही. अजून व्यवहारच झाला नाही तर गैरव्यवहार कसा बोलता येईल. पहिले व्यवहार होऊ द्या, पहिले लोकांच्याकडे किट जाऊ द्या. ते किट कशा क्वालिटीचं आहे, कोणत्या क्वालिटीचं आहे, कशा पद्धतीचं आहे हे पहा. आणि तो चांगला असेल तर कमीत कमी चांगलं बोलणं शिका. सध्याच्या घडीला गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय आणि पारदर्शक व्यवहार केल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. तर विरोधकांना प्रक्रियेत अनियमितता झाल्याचं वाटतंय. एकंदरीत दोन्ही बाजूंकडून पलटवार सुरू आहेत. जर का विरोधकांच्या आरोपात तथ्य असेल तर त्यांनी सबळ पुरावे द्यावेत असं थेट आव्हान सरकारकडून दिलं गेलंय. तोपर्यंत आरोपांची हिराळ उडत राहणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना बारामती पुरतं मर्यादित ठेवण्याची रणनीती भाजपनं तयार केली आहे. बारामती सोडून पूर्ण जिल्हा काबीज करण्यावरती आता भाजपनं भर दिलाय. आतापर्यंतच्या राजकीय घडामोडी पाहता भाजपची रणनीती यशस्वी होताना दिसतेय. पवारांचं राजकारण बारामती मर्यादित ठेवणार. बारामती सोडून पुणे जिल्हा काबीज करणार. पवार कुटुंबाविरोधात भाजपची आक्रमक रणनीती. पश्चिम महाराष्ट्र हा पवारांचा बालेकिल्ला होता.
पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरात राष्ट्रवादीचं बऱ्यापैकी वर्चस्व होतं, पण गेल्या 8 वर्षात भाजपनं राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडारं पाडली. आता तर भाजपनं थेट बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. बारामतीत पवारांसमोर आव्हान उभं करतानाच पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा सुपडा साफ करण्याची रणनीती भाजपनं आखली आहे. पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात होती, पिंपरी चिंचवड महापालिका भाजपच्या ताब्यात होती. पुण्याचा खासदार भाजपचा आहे, पिंपरी चिंचवडचा काही भाग असलेला मावळचा खासदार शिवसेनेचा आहे, बारामतीचा एकमेव खासदार राष्ट्रवादीचा आहे. राष्ट्रवादीला बारामतीत मर्यादित करण्याची रणनीती भाजपची आहे. बारामती तो एक जिल्ह्याच्या राजकारणातला एक कण आहे. बाकी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडून येणं, पुणे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा कधी लागला नाही याची खंत आमच्या मनामध्ये आहे. पुणे महानगरपालिकेत लागला, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लागला, जिल्हा परिषद जिंकणं. विधानसभेचे आमचे 3-3 आमदार असायचे, इकडे मावळचा आमदार आमचा पडला, शिरूरचा आमदार आमचा पडला. तर ही पुन्हा एकदा रिगेन करणं सीट, नवीन काही निवडून आणणं. भाजपनं राष्ट्रवादी विरोधात जी रणनीती आखली आहे ती यशस्वी झाली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला बारामतीपुरतं मर्यादित ठेवण्यात यश मिळाल्यास पवार कुटुंबाच्या राजकारणाला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. अगदी सिनेमात घडावी तशी घटना डोंबिवलीत काही महिन्यांपूर्वी घडली होती. अतिशय सुरक्षित असणाऱ्या बँकेच्या सेफ चेस्टमधून तब्बल 34 कोटी रुपये एका पठ्ठ्यानं लांबवले होते. त्यानं केलेल्या बँक चोरीमुळे फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक बँकांची झोप उडालेली होती. त्या मुंबऱ्यात राहणाऱ्या चोराला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे, ज्यानं मनी हाइस्ट ही सिरीज बघून ही चोरी केल्याचं तपासात उघड झालंय. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. डोंबिवली MIDC मधील ICICI बँकेत चोरी, बँकेच्या चेस्ट लॉकरमध्ये डल्ला, तब्बल 34 कोटी रुपये लंपास. डोंबिवली MIDC मधील ही ICICI बँक, या बँकेत चोरी झाली होती. ज्या चोरीची चर्चा जगभर सुरू होती, कारण अभेद्य अशा बँकेच्या चेस्ट रूम मधून एक नवा पैसा देखील नेता येत नाही. मात्र तरी देखील चोरी झाली कशी हा प्रश्न ठाणे पोलिसांनाही पडला होता. कारण ही चोरी करणारा अल्ताफ नावाचा तरुण फरार होता, ज्याला अटक केल्यानं ही चोरी कशी झाली याचा उलगडा झालाय. मनी हेस्ट ही सिरीज पाहून अल्ताफनं चोरीची ही शक्कल लढवल्याचं समोर आलंय. नीलोफर और अल्ताफ इन्होंने ये सब पैसे उठा के तलोजा में एक रूम लेके रखने का प्लानिंग किया था और वो रूम अल्ताफ और नीलोफर के नाम पे था और उनको वो रूम उनके नाम पे था, इसलिए उनको वो रूम में सहयोग किया, इसलिए उसको अरेस्ट किया है. अल्ताफ हा तरुण याच ICICI बँकेतल्या चेस्ट रूम मध्ये कस्टेडियन म्हणून कामाला होता. गेली 9 वर्ष तो याच पदावर काम करत होता. या बँकेतील चेस्ट रूम बाबत खडा माहिती अल्ताफला होती. तरी अशक्य प्राय असतानाही अल्ताफनं हात साफ केलाच. मानपाड़ा पुलिस अंतर्गत 13 जुलाई को ICICI बैंक का जो बड़ा चोरी हुआ था उसमें हमारे इधर 5 एक्यूज को अरेस्ट किया है. उसमें मेन एक्यूज अल्ताफ हुसैन शेख जो वहाँ चेस्ट लॉकर था उसको भी अरेस्ट किया है. बँकेची चेस्ट रूम ही अतिशय सुरक्षित असते, तरी सुद्धा ती सुरक्षा भेदून अल्ताफनं चोरी केली आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून तब्बल 12 कोटी 20 लाख रुपये हातोहात लांबवले. 9 जुलैच्या रात्री अल्ताफनं काही वेळा करता सर्व सुरक्षा यंत्रणा बंद केली. बायोमेट्रिकचा वापर न करता अल्ताफ चेस्ट रूम मध्ये घुसला. 2000 कोटींमधून तब्बल 34 कोटी रुपये लांबवले. जे पैसे त्यानं चोरले ते सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून बाहेर काढण्याकरता एक होल तयार केला
तिथून पैसे थेट चेस्टरूमच्या मागे कचऱ्यात पाडले. बाहेर पडलेले पैसे 3 मित्रांच्या मदतीनं पळवले गेले. यंत्रणेचा अलर्ट का मिळाला नाही यासह अनेक प्रश्न अनुत्तरित होते. पण आता अल्ताफच्या अटकेनं बँकांच्या चेस्टरूमची सुरक्षा कशी भेदली जाऊ शकते यासह अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील असा विश्वास बँकेसह पोलिसांनाही आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.